संत श्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या जीवनामधला असणारा एक प्रसंग की त्यांनी भगवंताला, परमात्म्याला, ईश्वराला, जो कोणी विसरलेला भक्त होता, जो कोणी विसरलेला एक जीव होता, त्याला कशी भगवंताबद्दलची आस्था, भगवंताबद्दलचं प्रेम आठवून दिलं, अशा एका भक्ताचं आख्यान मला आपल्याला सांगायचं आहे. एकनाथ महाराजांचं चरित्र हे प्रापंचिक माणसाला अत्यंत महत्वाचं असं की तुकाराम महाराज आणि मीराबाई हे आपल्याकरता आदर्श नाहीये. म्हणजे आदर्श नाहीयेत म्हणजे मग काय आहेत तर ते वंदनीय आहे. त्यांच्यासारखं आपण नाही वागू शकत. तुकोबांसारखं वागू शकत नाही. म्हणजे एक सांगतो, थोडं आपल्याला थोडं बिभत्स वाटेल. तुकोबा जेव्हा प्रातः विधीला जायचे, शौचाला जायचे, तेव्हा सुद्धा भगवंताचं हरिहरी विठ्ठल म्हणायचे. आपण म्हणू का? लोक विचारायचे, अहो तुकोबा हे काय करता, इथे कुठे नाम? ते म्हणजे आता इथे जीव गेला तर काय करणार? तेवढं नाम वाया जाऊ देऊ नये, तेवढा वेळ, क्षमा करा, तेवढा वेळ वाया जाऊ देऊ नये. आपण असं करू शकतो का? म्हणून तुकोबा आपल्याला आदर्श नाहीये, ते वंदनीय आहे. आदर्श कोण आहेत आपल्याला? श्री समर्थ, बरं का, नामदेव महाराज, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संत एकनाथ महाराज. कशा करता महत्वाचं आहे एकनाथ महाराज? याचं कारण प्रपंच सुद्धा ज्यांचा उत्तम आणि परमार्थ सुद्धा ज्यांचा उत्तम ते म्हणजे एकनाथ महाराज. त्याचं कारण सगळ्यात अगोदर एकनाथांचा परमार्थ होता. जनार्दन स्वामी म्हणाले, तू प्रपंचात ह्याच्याकरता जा नाथा, ह्याच्याकरता जा, तर लोकांना असं वाटेल की पारमार्थिक माणसाचा प्रपंच चांगला नसतो, कारण तुकोबांचा पुढे जन्म होता, असं व्हायला नको. त्यामुळे एक चरित्र, एक व्यक्तिमत्व असं तयार पाहिजे की ज्याचा प्रपंचही उत्तम आणि परमार्थही उत्तम. कारण नाथांनंतर मग तुकोबा समर्थ आहे. तो समर्थांनीही विवाह केला नाही, ब्रह्मचर्य लक्षात घ्या, वैराग्य, आणि तुकोबांनी विवाह केला परंतु प्रपंच बरोबर नाही, व्यवस्थित नाही. कारण म्हणाले तुकोबा, बरे झाले देवा बाईला कर्कशा. बरं झालं देवा तुम्हाला अशी बायको दिलीस आवडीसारखी, जर चांगली दिली असतीस तर तिच्या जवळच राहिलो असतो, तुझं नाव मी घेतलं नसतं. म्हणून प्रपंच सुद्धा ज्यांनी उत्तम केला आणि परमार्थ म्हणजे त्यांनी प्रपंच उत्तम केला नाही तुकोबाने असा अर्थ नव्हे बरं का. भगवान त्यांचा प्रपंच चांगला करत बसले नाहीत, त्याची आवश्यकताच नव्हती बरं का. पण एकनाथ महाराजांचा प्रपंच आणि परमार्थ हा दोन्ही आदर्श आहे आपल्याला. एकनाथ महाराजांचं प्रेम जसं हरिपंडितावरती आहे तसं प्रेम शास्त्रावर सुद्धा आहे. कुटुंबावरती, आपल्या पत्नीवरती, पत्नीने पतीवरती, पतीने पत्नीवरती, आई वडिलांनी मुलाबाळांवरती, मुलाबाळांनी आईवरती जर प्रेम केलं नाही, ते जर प्रपंचातलं प्रेम जमलं नाही तर देव राम राहिला. घरामध्ये जर आपल्याला जुळवून घेता आलं नाही तर देवाशी आपण काय जुळवून घेणार? साधी माणसं, साधा रिक्षावाला पुढे जातो, हात दाखवला तर थांबवत नाही. आपण देवाला काय हात दाखवून म्हणणार, देवा थांब रे माझ्याकरता. म्हणून त्याकरता नाथांचं चरित्र ऐकायचं. म्हणून शूल प्रपंचन तीर्थावरती नाथ जेव्हा होते 12 वर्षाचे होते नाथ, सर्व खेळायचे अंगावरती, पण तरी सुद्धा ज्यांची शांती बरं का बिघडली नाही, काही व्यस्तता आली नाही, सतत नाम. आणि 19व्या वर्षी प्रपंच मांडला. 19व्या वर्षीपर्यंत परमार्थ. आणि आता सांगितलं नाथा, जनार्दन स्वामींनी सांगितलं, नाथा आता मी सांगतो म्हणून गृहस्थाश्रम स्वीकार आणि विवाह कर, प्रपंच कर, मुलं जन्माला घाल, आणि सोबत परमार्थ सुरूच आहे. कारण परमार्थ ज्याने स्वीकारला ना, तो जरी प्रपंचात गेला तरी सुद्धा श्रोते हो, परमार्थात रिटर्न तिकीट नाही, लक्षात घ्या. त्यामुळे असो, आता तो मुद्दा वाढवत नाही. आणि एकनाथ महाराजांनी छान प्रपंच केला. पत्नी अशी मिळाली, छान सुयोग्य, नाव तिचं गिरिजा. नाथांच्या पत्नीचं नाव गिरिजा. नाथ श्रेष्ठ आहेतच, पण नाथ श्रेष्ठ आहे त्याच्याबरोबर जिचं नाव नाथांच्या सोबत घेतलंच गेलं पाहिजे, हे म्हणजे ती म्हणजे गिरिजा देवी. का घेतलं पाहिजे? नाथांचा एक नियम होता. तसे बरेच नियम होते, पण नाथांचा नियम होता. काय नियम होता? काय नियम होता? बरेच नियम होते. त्यातला एक नियम जो त्यांनी आयुष्यभर पाळला, तो नियम म्हणजे आल्या आतिथ्या अन्न देणे, आल्या
भला म्हणती जन कमोनी हा भला धन्य धन्य ती गोदावरी नदी धन्य 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 ती गोदावरी नदी धन्य धन्य ती गोदावरी नदी धन्य 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 ती धन्य धन्य ती गोदावरी नदी असे पुण्य पावन जियेचे काठी क्षेत्र पैठण जियेचे काठी क्षेत्र पैठण जियेचे काठी क्षेत्र पैठण. श्रोते हो, सगळ्यात महत्वाचं एक नियम तो म्हणजे आल्या अतिथ्या अन्न देणे. रोज दुपारी नाथांच्या घरी महाप्रसाद असायचा. अहो, नियम केला नाथांनी, पण स्वयंपाक कुणी केला? स्वयंपाक गिरिजा देवीनी केला. आता रोज येणार का माणसं जेवायला? अशी म्हणणारी असती तर काय झालं असतं? मग तुकोबा झालं असतं की नाही? ते नाही. म्हणून नाथांचा प्रपंच उत्तम का? हे आम्ही पुण्या मुंबईला जास्त याच्यावरती बोलतो कोकणापेक्षा. कोकणात असून नाही, कोकणात सगळं उत्तम आहे, सगळ्यांना करता येतं, सगळं करता येतं. आमच्या मुंबईमध्ये म्हणजे गंजात भात लावतात. मुंबई पुण्यामध्ये इकडे तिकडे जेवायला बोलवतात, प्रेमाला बोलवतात. त्याला माहिती नाही. आता आपण काही भरपूर खात नाही, पण 5-6 माणसं असतील तर गंजात भात असेल म्हणजे म्हटलं हा सगळा मलाच लागेल. असं विनोदाचा भाग जरा सोडून द्या, कंटाळा येऊ नये म्हणून विनोद. अजून पुढे बसलं पाहिजे आपण पाहुणे 1 पर्यंत म्हणून विनोद करतोय. म्हणजे बसण्याचा धीर राहतो. पाहुण म्हटलं की एक निश्चित करणार असं वाटतं आपल्याला, असं नाही. ते आपल्या सगळ्यांवर अवलंबून किती वाजणार कीर्तनात. असो, जय जय रघुवीर समर्थ. नाही तर मुंबईमध्ये आमच्या म्हणजे मागवणारी स्विगी आणि खाणारा झोमॅटो अशी परिस्थिती आहे. स्वयंपाक केला कुणी आणि किती लोक यायचे माहिती नाही. अचानक वाढायचे लोक, कधी 500 कधी 1000. जी आधणं ठेवायची, छान पातेलीत उचलायची, मदत करायची, नाथ मारायची. नाथांची दिनचर्या मी आपल्याला मुद्दाम सांगतो. नाथांनी आपला नियम केला नाही, आता जेवणाचं तू बघ असं नाही केलं नाथांनी. नाथ म्हणाले नाथांची दिनचर्या कशी आहे? पहाटे 3:30-4 दिवस नाथांचा सुरू व्हायचा. कसे असतात पहाटेचे 3:30-4? जे उठत असतील त्यांना कळेल, पण आमचे अगदी गुरुजी विरोधाला सांगतात पहाटेचे 3:30-4 कसे असतात. मोठा काटा छोटा काटा आपल्याला माहिती आहे. म्हणजे दुपारी पाहिजे की नाही 3:30-4 तसेच असतात, काही फरक नाही. काटा तसाच असतो, फक्त तेव्हा काळो आता उजेड एवढंच. 3:30-4 ला नाथ उठायचे, स्नान विधी प्रातःविधी सगळं स्नान संध्या आंधी करायचे आणि 4 ते 6 त्यांच्या नाथांच्या वाड्यामध्ये पैठणात आजही विजयी पांडुरंग आहे बरं का. आणि त्याला माहिती असेल, नवीन सारखं यशातला भाग नाही, पण त्याला माहिती नाही त्याला माहिती होईल. एरवी पांडुरंग कसा कटीवर कर ठेवून या पद जोडून या पुढे उभा आहे. पण नाथांच्या घरामधला असणारा विजयी पांडुरंग कसा? तो असा आहे, असा. हा एक हात असा आहे आणि हा दुसरा हात मागतोय. तो का? तर नाथ महाराज 1-2 दिवसाकरता गावी गेले होते, काही कामानिमित्त, काही कचेरीची कामं होती. तर रोज काकड आरती झाली पहाटेची 5ची की नाथ महाराज लोणी ठेवायचे पांडुरंगाला. त्या लोण्याचा नैवेद्य लोणी ठेवायचं. तर नाथांचा असणारा शिष्य उद्धव, नावं जरा सारखी क्षमा करा, पण पूर्वी नाथ म्हणजे एकनाथ आणि उद्धवांचं फार छान जमायचं. जय जय रघुवीर मग बिघडतो. नाथांचा शिष्य उद्धव तो एक दिवशी लोणी ठेवायला विसरला, त्या पांडुरंगाला लोणी ठेवायला विसरला. आणि नाथ दुसऱ्या दिवशी आले, ते लोणी ठेवायला आले. तो असाच होता आधी. आणि जेव्हा नाथ आले ना तेव्हा त्या पांडुरंगाने अशी मुद्रा होती, तो असा हात केला का कालचं राहिलेलं लोणी घे. कारण उद्धव विसरला होता लोणी ठेवायला तुमचा शिष्य, मला दे. मग त्यानंतर कोणीतरी प्रश्न विचारला की लोणी ते घेतलं आणि खाल्लं,
हो, मूर्तीतल्या पांडुरंगाने खाल्लं, विज्ञानाशी अंत आला. कसं खाल्लं माहिती नाही, खाल्लं, विषय संपला. कारण तो हात जो आहे ना, अजूनही ज्यांनी विजयी पांडुरंगाची पाहिली मूर्ती त्यांना कळलं अजून ओशटपणा आहे त्याला, बरं का. काही लावा तुम्ही त्याला, साबण कुठलाही निरमा लावा, काय सर्फ एक्सेल लावा, काही करा, तो ओशटपणा 750 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा तो तसाच आहे. क्षमा करा, 500-550 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा तो तसाच आहे. पण प्रश्न विचारला त्यानंतर की लोढी खाऊन झाल्यावर मग हा तसा ठेवायचा ना, काय बिघडलं, असं कशाला ठेवला? पांडुरंग शास्त्री आठवले सांगायचे, तो कसा का ठेवला माहितीये का, हा अजून कुठला दुसरा नाथ येतोय लोढी देण्याकरता, म्हणून तो वाट बघतोय, बरं का. असा तो विजयी पांडुरंग, अशी ती मूर्ती आहे. जर फोटो असेल आपल्याकडे तर मी कोणाला तरी ओळखीच्याला पाठवेन, ते देखील आपल्याला फोटो, आपला ग्रुप असेल त्याचा. तर असा तो विजयी पांडुरंग, त्या पांडुरंगाची देखणी पूजा नाथ महाराज करायचे. नाथांच्या सगळ्या ह्या गोष्टी करता, फुलं आणून देणं, चंदन उगाळून देणं, एकनाथांची सगळी धोत्र उपरणी धुणं, पाणी भरणं, हे सगळं भगवान गोपाळकृष्ण स्वतः होते श्रीखंड या रूपाने. 4 ते 6 पूजा, सकाळी 6 वाजता बरोबर श्रीमद भागवत ग्रंथ रोज सांगायचे. म्हणून देवाच्या सत्पुरुषांमध्ये आताच्या कीर्तनकारांमध्ये फार मोठा फरक, ते घरात सांगायचे भागवत आणि कीर्तन. आम्ही लोकांच्या घरी जाऊन करतो, बाहेर जाऊन करतो, हा फरक मोठा जमीन असताना. ते घरात बरं का, वाड्यात सांगायचे, घरी बसायचे भागवत, लोक यायचे. सकाळी पाणी मारण्याची इतकी धावपळ असायची तरी सुद्धा 6 ते 1.5 तास बरं का मोजून, 6 ते 7.5 भागवत. त्यानंतर हलकासा व्यायाम करावा, जरा आहार घ्यावा आणि 9:30-10 कचेरीची कामं बघायची नाथांनी. का कुलकर्णी होते नाथ महाराज. कुलकर्णी म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं तर सीए आणि रेव्हेन्यू ही डिपार्टमेंट आता वेगळी तिचं एक केली तर पूर्वी नाव होतं त्याला कुलकर्णी. पण हे म्हणून नाथ महाराज श्रीमंत प्रचंड, मगाशी म्हटल्याप्रमाणे नाथ समर्थ रंगनाथ स्वामी गोंदवलेकर महाराज, पैशाची काही कमी नाही बरं का, पण वैराग्य हे माझं काही नाहीये या अवस्थेपर्यंत पोहोचलेले. म्हणून वैराग्येव षण्णाम भगवती रणा. आणि दुपारी साधारण 11:30-12 वाजता ओसरीमध्ये यावं नाथांनी आणि अंदाज घ्यावा किती लोक आले प्रसादार्थी, किती लोक आले याचा अंदाज घ्यावा. त्याप्रमाणे काही आधणं वाढवायची असतील, भात शिजवायचा असेल, जे काही असेल त्याप्रमाणे नाथांनी स्वतः पातेली उचलण्याकरता गिरिजादेवीला मदत करायची. त्यानंतर दुपारची सायं संध्या झाली, भोजन झालं, आंघोळ करून पुढची सायं संध्या झाली, मग हरिपाठ असायचा संध्याकाळच्या वेळेला. आणि बरोबर एक 7-7:30 वाजता संध्याकाळी रोज नाथ. सकाळी 6 वाजता भागवत, शेवटच्या काळात काही रामायण सांगितले, भावार्थ रामायण, जायच्या अगोदर 5-10 वर्ष आणि मग ते गावभागाने पूर्ण केलं असो. आणि संध्याकाळी 7-7:30 वाजता नाथ महाराज कीर्तनाला उभे राहायचे बरं का. सत्संगी कोटा नाथांचा, सगळेजण लोक जेवून बिवून सगळे बरं का येऊन बसायचे, अडवून बसायचे जागा नाथांच्या कीर्तनाला. कारण नाथांच्या घरचा रोजचा प्रसाद मिळायचा लोकांना. पैठणाचे आणि पंचदशकृषीचे पण लोक यायचे. अहो भगवान म्हणजे रोज पुरणपोळी, 24 एकादशा आणि महाशिवरात्र सोडून रोज 365 दिवसामध्ये 24 एकादशा आणि 25-26 दिवस सोडून रोज पुरणपोळी. आणि ती पुरणपोळी कशी आपण करतो तशी नाही, जाड अंगठ्याची, सगळ्यात महत्वाचं भाजलेली, कचट नाही, छान लाल खरपूस. मुंबईत आमच्याकडे गैरसमज आहे, पांढरी दिसली पिवळी पिवळी ती घेतात, लाल जरा खरपूस नाही म्हणजे करपली, अरे खायची अक्कल नाही तुम्हाला. ती तशीच पाहिजे हो, भाजलेली पाहिजे, जरा तो खरपूस वास पाहिजे त्याला करपणं म्हणत नाही. आणि तुपात तळलेली बरं का, तुपात तळलेली अशी ती जाड, म्हणजे ह्याच्यावर आपल्याला अंदाज येईल नाथांना गुळही चालत होता, म्हणजे डायबिटीज नव्हता, थोडक्यात शुगर नव्हती, काही ब्लड प्रेशर नव्हतं, काहीही नव्हतं, चालायचं. इतकं सगळं करून संध्याकाळी 7च्या नाथांच्या कीर्तनाला यायचे. गर्दी ही 1 आला, 2 आला, 3 आला, 4 असे श्रोते येऊन अख्खा गच्च वाडा भरायचा. मोठे मोठे विद्वान पंडित ज्यांनी आता मान्य केलंय नाथांचं अस्तित्व, की आपल्यापेक्षा काहीतरी नाथांना वेगळं कळतं, हे लोकांना कळतंय, पंडितांना ब्राह्मणांना. असे ब्राह्मण सुद्धा येऊन बसले. तसं नाथांचं कीर्तन, एकनाथांची अमृत तुल्य वाणी, अमृत तुल्य वाणी, वाणी
अशा कीर्तनाला कोण येत असेल एवढं सांगण्याची आवश्यकता नाही. वर्णन आहे काय केलं बघा. कीर्तनासी येत असे कैट भारी, कीर्तनासी येत असे कैट भारी, कीर्तनासी 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 रमा, कीर्तनासी येत असे कैट भारी, भारी हो. कीर्तनासी येत असे कैट भारी, कीर्तनासी. चाल कुठेतरी ऐकल्यासारखी वाटले. तोच चंद्रमास भात चैत्र चांदणी, पुढचं काही कीर्तनात म्हणता येत नाही. कीर्तनासी ती जागा ही नव्हे. तुम्ही म्हणाल दुसऱ्या जागेत करता का बुवा? वर्णन नाही का? ती जागाच नाही हो. अजून चित्ते सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट. अजून किती ठिकाणी हे स्वर वापरले. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. शुभं करोति म्हणा मुलांनो, शुभं करोति म्हणा. अजून किती. प्रथम तुला वंदितो. बऱ्याच ठिकाणी हिंदी चाल सोडली बरं का, तेव्हा कॉपीराईट वगैरे काही नव्हतं. कीर्तनासी येत असे कैट भारी, कै वक्तव्या रंग चढे भारी हो, कै वक्तव्या रंग चढे भारी, भारी. एकनाथ एकनाथ एकनाथांची पूर्वाभिमुख लक्ष्मीनारायण महाराज. श्रोते हो, अशी एकनाथांची अमृततुल्य वाणी ऐकण्याकरता कालच मी आपल्याला म्हटलं की नाथ म्हणायचे, मी न करे त्याची कथा तोची मुखी होय काय तो मज बलात्कारे बोलविता तरी क्या काय बोल. समर्थ म्हणतात, मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे. तुझ्या सगळं हातात आहे आणि तू कीर्तन करून घे. गोंधळकर महाराजांच्या ठिकाणी, त्या थोरल्या रामाच्या ठिकाणी कुठलाही लहान 5-6 वर्षाचा बाळ जरी कीर्तनाला आला तरी सुद्धा महाराज तो जो खांब आहे, अनेक जण माहितीये तो त्या खांबाला आलिंगन देतात. त्या खांबाला टेकून महाराज बसायचे कीर्तन ऐकायला आणि त्या बाळाचं कीर्तन ऐकून महाराजांच्या डोळ्यातून घळघळ सुद्धा व्हायच्या. महाराजांचे असणारे भाऊसाहेब केतकर नावाचे शिष्य विचारायचे, अहो महाराज एवढं काही डोळ्यातून पाणी येण्या इतकं कीर्तन नव्हतं, तुमच्या डोळ्यातून पाणी का आलं? नाथ महाराज म्हणतात, आपले गोंधळकर महाराज म्हणतात की तुम्ही लोक ना बुवाचं वक्तृत्व कसं आहे, शैली कशी आहे सांगण्याची हे बघता, पण आम्ही संत लोक काय करतो माहिती का? साक्षात्कारी महापुरुष माझा राम सुद्धा एवढ्याशा 5 वर्षाच्या मुखातून कसा फुटू बोलवतो बरं का, हे आम्ही बघतो. असं ते मला सांगा, असं 5 वर्षाच्या बाळाच्या मुखातून जर इतकी वाणी असेल तर मला सांगा एकनाथांच्या वाणीची ही सगळी किमया, हे सगळं वर्णन ऐकण्याकरता किती लोक आले असतील. म्हणून काल मी आपल्याला म्हटलं, आकाशातल्या तारका मोजता येतील पण संतांच्या कीर्तनाला किती श्रोते होते मोजता येत नाही. अशी प्रचंड गर्दी होती आणि त्या गर्दीमध्ये एक स्त्री, जिचं नाव सुशीला नामे एक सती,
नित्य येई पुराणा प्रती. बरं का, अशी रोज सकाळच्या सुद्धा भागवताला 6 ते 7:30च्या आणि संध्याकाळी सुद्धा 7च्या कीर्तनाला ती सुशीला यायची. पैठणामधलीच होती, एका श्रीमंताची बाई होती, स्त्री होती बरं का. ती सुशीला यायची, गर्दी इतकी असायची की पुढे बसायला जागा नाही, पाठीमागे बसायची. येताना एकटीच यायची. याचं कारण तिच्या घरामध्ये कीर्तनाची आवड, परमार्थाची आवड, देवदेव करणारी ती एकटीच होती. घरातल्यांना त्याची काही आवड नव्हती. ती काय यायची हो, तिला माहिती होतं, आनंद तनय म्हणे या हरी कीर्तनी काशी प्रयाग गया. या कीर्तनामध्ये सगळी तीर्थक्षेत्र येतात का, तीर्थक्षेत्री अनेक लोक जातात, प्रयागला जातात, कुंभमेळा किंवा काही, तिथे स्नान करतात आणि आपलं पाप तिथं धुवून टाकतात. पण तिथं तयार झालेली पाप, सगळ्या लोकांची साचलेली पाप, ती कुठे जाणार, ती कुठे धुणार, तीर्थक्षेत्र. तीर्थक्षेत्र कीर्तनाला येतात बरं का. सत्पुरुषांचं कीर्तन असेल तर कायम राहतात, सर्वसामान्य आमच्या सगळ्यांचं कीर्तन असेल तर थोडा वेळ तरी येऊन जातात भगवान आणि सगळी तीर्थक्षेत्र. तिला माहिती होतं. आणि ह्यावर ज्याचा विश्वास नसेल ना, तुकाराम महाराज म्हणाले, तुका म्हणे ज्या विश्वास नाही म्हणी बरं का, पहावे पुराणी विचारू. बरं का, पुराण तपासा म्हणजे ह्याच्यावरती आपला विश्वास बसेल. का आनंद तनय म्हणे या हरिकीर्तनी काशी प्रयाग गया. आणि ह्या देवामध्ये त्रिवेणी संगम आहे कीर्तन म्हणजे देव, भक्त आणि नाम. बरं का, देव, भक्त आणि ह्याच्यातून प्रकट होणार नाम, कथा त्रिवेणी संगम असं वर्णनच केलेलं आहे. इतकं दुःख काहीतरी होतं तिला. रोज यायची ना तेव्हा डोळ्यातून अश्रुधारा यायच्या. अगदी पहिल्या जय जयराम कृष्ण हरीपासून पालिपदापासून नाथांच्या जी काही ओक्साबोक्षी रडायची, कोणाला ऐकू जायचं नाही, पण स्वतः डोळे टिपट 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 पाणी इतकी रडायची. 1 महिना 2 महिने नाथ महाराज बघतात. कारण असं आहे तिथे 2-4 दिवसाची कीर्तन मला नव्हती, कीर्तन नव्हती. 1 महिना 2 महिने 4 महिने सलग रोजच नाथ महाराज कीर्तन करतायत. अगदीच नाथ जर नसतील पैठणात तर त्यांचा शिष्य कोणी ना कोणी तिथे उभा राहायचा. तर नाथ महाराज बघतायत, महिना झाला, 2 महिने होत आहेत साधारण. ती स्त्री येते, कीर्तन ऐकते. सुरुवातीचा अर्धा 1 तास डोळ्यातून अश्रुधारा वाहतात आणि ते दुःखाश्रू आहे ते समजतायत नाथांना. 2 असतात ना, आनंदाश्रू आणि दुःखाश्रू. दुःखानं पाणी येते तिच्या डोळ्यातून हे मला कळतंय, नाथ म्हणताय. पण आता कसं विचारणार, मर्यादा होती तेव्हा सुद्धा. प्रत्यक्ष त्यांनाही विचारता येत नव्हतं आणि त्यांना तिलाही विचारता येत नव्हतं. पण जसं जसं कीर्तन पुढे जायचं, रंगायचं, त्या पद्धतीनं मात्र अष्टसात्विक भाव निर्माण व्हायचे चेहऱ्यावरती प्रसन्न चित्तानं. आणि त्या रंगाच्या द्वारे दुःखाश्रू जायचे आणि आनंदाश्रू यायचे. बरं का, आनंद वाटायचा. एक दिवशी नाथ महाराज आपली पत्नी गिरिजा देवींना म्हणाले, गिरिजे, अशी एक कोणती साध्वी येते ग कीर्तनाला, 1.5-2 महिने झाले आपण काही तिला विचारलं नाही, पण माझी अशी इच्छा, मला का माहिती नाही वाटतं, माझी मनोरंजकता सांगते तिला विचारलं पाहिजे तिचं काय दुःख आहे ते विचारलं पाहिजे. गिरिजा देवी म्हणाल्या, कीर्तन झालं की आपण आपल्या शिष्याला उद्धवाला पाठवूया आणि तिची चौकशी करायला पाठवूया. तसं नको म्हणाले, त्याला तिला बोलवून आपल्या समोर बोलायला लावू दे काय दुःख आहे ते. म्हणून कीर्तन संपलं म्हणजे 7ला सुरू झालेलं कितीला संपलं, 9ला 10ला. पूर्वी कीर्तनाची सुरू असण्याची, तसं मोडूवाल्याने मी धन्यवाद देतो, त्यांनी काही सांगितलेलं नाही, फक्त 10 वाजता 10:15 सुरू करायचं. पूर्वी किती, पहाटे काकडावरती 5ची, त्याच्या अगोदर साधारण 3:30-4ला कीर्तन संपायचं. 7ला जे सुरू झालेलं कीर्तन 3:30-4ला मी कीर्तन करेल हो. पण जय जय. आणि मुख्य म्हणजे श्रोते असायचे, बसायचे अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत. साधारण 3:30-4 वाजले, कीर्तन आटपलं, कीर्तन संपन्न झालं आणि नाथांनी उद्धवाला सांगितलं, उद्धवा जा आणि त्या साध्वीला बोलवून आण. सुशीला या साध्वीच्या ठिकाणी तो उद्धव आला आणि उद्धव स्वामींनी त्या सुशीला बोलावलं. सुशीला नाथांच्या समोर उभी राहिली. बरं का, नाथांच्या समोर उभी राहिली आणि नाथ म्हणाले, बाळा काय दुःख आहे तुला. बाळा हे शब्द त्या सुशीलेने ऐकले आणि सुशीला म्हणाली, माझे आई वडील सुद्धा इतक्या प्रेमाने विचारणार नाही इतके नाथ बाळा. अहो खरोखरीच हो, या देहाचे आई बाप असतात ते बरोबर आहे ते, पण आपले खरे सगळ्यांचे आई बाप कोण आहेत माहितीये का, संत आहेत. संतांना आपल्याला संतांना आप्त म्हटलेले, नातेवाईक म्हटलेले आपलं. कारण त्यांना
मला सांगा, नाथांची समर्थांची आपली ओळख आहे का? आपण त्यांना ओळखतो, ते आपल्याला ओळखतात का? पण ते आपल्याला ओळखत नसून सुद्धा कल्याणाची व्यवस्था केली की नाही? दासबोध, ज्ञानेश्वरी कोणाच्या कल्याणाचं लिहिलं? आपल्या कल्याणाचं लिहिलं. त्यांना जर काही मत्सर असतात, द्वेष असतात, त्यांनी आपल्या कल्याणाची सोय करून नसती ठेवली. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, मी सगुण पाहिले त्याला रूप पाहता लोचनी, तू सुद्धा येडी बघ म्हणजे तुझं कल्याण होईल. ही फक्त तळमळ त्यांना असते. नाथ म्हणाले, बाळा काय दुःख आहे, मला तुझं दुःख बघवत नाही. गेले 1.5-2 महिने तू यायचीस, येतेस रोज आणि काहीतरी दुःख तुझ्या पदरामध्ये मला जाणवतंय, सांग. तेव्हा ती सुशीला म्हणाली, महाराज मलाही असं वाटत होतं की आपल्याला दुःख सांगावं, आपण दुःख निवारण कराल, पण कीर्तन ऐकल्यावरती असं वाटायचं की हे जग मिथ्या आहे. दुःख कशाचं? सुखस्यानंतरम दुःखम ना, दुःखस्यानंतरम सुखम. जग हे मिथ्या आहे, काय दुःख सांगणार? म्हणजे समोरचा काहीतरी सांगतोय, मी तुला भगवंताची कृपा प्राप्त करून देतो आणि मी काहीतरी घरातलं छोटंसं दुःख सांगायचं. पण तुम्ही बाळा म्हटलं, आई वडिलांपेक्षा सुद्धा तुम्ही पुढे जाऊन मला बाळा म्हटलं, म्हणून आता मुलीनं आई वडिलांना दुःख नाही सांगायचं तर मग कोणाला सांगायचं? म्हणून तुम्ही विचारलात म्हणून मी आपल्याला सांगते. काय दुःख आहे? साध पदनी धनी ध पद काय दुःख आहे बाळा? ते म्हणे, घरामध्ये काही गरीब आहेस का? नाही म्हणे, श्रीमंत आहे, 50 गुरं आहे घरामध्ये, पोरं-ढोरं भरपूर आहे, काही प्रश्न नाही, त्याचा काही प्रश्न नाही. घरात सासू सासरे चांगले आहेत, नंदा भाऊजी सगळं चांगलं आहे, प्रत्येकाच्या गळ्यात 40-40, 50-50 तोळे दागिने. पण दुःख काय? गेली 10 वर्षे लग्नाला झाली, गेली 10 वर्षे लग्नाला झाली, पण संध्याकाळ झाली ना, गेले 10 वर्ष होती, गेले संध्याकाळ झाली की जमीन दुभंगावं आणि आज जावं असं वाटतं. अगं असं काय, असं काय? तिने सांगितलं, पती माझा श्रीमंत असे, माझा पती भरपूर श्रीमंत आहे, पण नित्य असे तो असुनी व्यभिचारी. काय सांगू मी कोणाला सांगणार हे दुःख? म्हणून तुमच्या चरणाशी आले, म्हणून कोणाला मी दुःख सांगणार? काय झालं? असं संध्याकाळ झाली की जमीन दुभंगावी असं का वाटतंय? तर तिने सांगितलं की रोज संध्याकाळ झाली की माझा नवरा स्वच्छ स्नान करतो, आंघोळ करतो, स्वच्छ कपडे कोट घालतो, त्यावरती अत्तराचा पाया कानामध्ये घालतो, असलेली घरामधली सोना नाण्याची जी पिशवी ती घेतो आणि रोज संध्याकाळ झाली 6:30-7 वाजले मी कीर्तनाला येते आणि तो माझा पती वारांगणेकडे जातो. बरं का, वारांगणेकडे जातो. समर्थ म्हणाले, घरी असो न सुंदरी जो सदाचा परद्वारी, बरं का, बहुतांचे उत्कृष्ट अंगीकारी तो एक मूर्ख. दुसरा दशक, पहिला समास. परस्त्री जो प्रेमा घरी, स्वशूर ग्रही जो निवास करी वास करी तो एक मूर्ख. बरं का, तो मूर्ख आहे. घरी सुंदरी असून सुद्धा, समर्थांच्या भाषेत हे शब्द आहेत 350 वर्षापूर्वी, सुंदरी म्हणजे आपली पत्नी, धर्मपत्नी असून सुद्धा जो सदाचा परद्वारी तो एक मूर्ख वारांगणेकडे जातो. नाथ महाराज म्हणाले, तुझं हे दुःख आहे ना, हे दुःख तू कोणाच्या समोर सांगितलंयस माहितीये का? विजयी पांडुरंगाच्या समोर सांगितलंयस. आता आम्ही कोणी साक्षीदार नाही, ज्याच्या समोर तू सांगितलंयस ना हे दुःख, तू विजयी पांडुरंग साक्षीदार आहे, त्याने तुझी कैफियत ऐकली आहे. आता जे काही करायचं ते तो पांडुरंग करेल. बरं का, संतांकडे हा मोठेपणा असतो. स्वतः कष्ट करतात पण केलं कोणी सांगतात? देवानं केलं. गोंधळकर महाराजांचं प्रसिद्ध वाक्य की राम करता, दुसरा कोणी नाही. बरं, काही केलं रामानंच केलं, जे चांगलं होतं ते रामामुळे होतं, राम करता अशी भावना ठेवायची. उद्धवला सांगितलं तिला सोडून ये घरी, सोडून आला, घर माहिती होतं. आणि एक दिवशी नाथ महाराजांनी उद्धवाला सांगितलं, रोज हिला घरी सोडून आलाय, सोडून जेव्हा येशील रोज, पण रोज सोडून यायचं. बरं का, कारण बघण्याचा दृष्टिकोन गावात वेगळा असतो. पती तिकडे, ही कीर्तनाला, ही कुठून आली काय माहिती नाही, तू सोडून यायचं, तू माझा शिष्य आहेस त्यामुळे काही प्रश्न नाही, तू हिला सोडून यायचं. आणि रोज एक काम करायचं, तिला सोडलंस
की तिचा पती सुद्धा त्यावेळेस 3:30-4ला सगळा सांस्कृतिक कार्यक्रम आटपून नाच गाणे आटपून येत असेल, घरी आलेला असेल. आणि एक काम करायचं उद्धवा, काय करायचं? त्याला बघायचं, त्याची नजर तुझ्याकडे आहे असं त्याला कळलं पाहिजे, तुला कळलं पाहिजे. आणि एवढंच एक वाक्य रोज सांगायचं तिच्या नवऱ्याला. काय? नाथाने तुम्हाला नमस्कार सांगितलाय. काय शब्द, काय वाक्य? नाथाने तुम्हाला नमस्कार रोज सांगायचं. ऍक्च्युली त्याचा काय पर्पज आहे असं त्याने विचारलं नाही. तू एवढं कर, मला कळतं की नाही काहीतरी आहे म्हणून. आणि त्या दिवशीपासून तो उद्धव रोज नाथाने तुम्हाला नमस्कार सांगितलाय ह्या सुशिलेला सोडायचं घरात आणि त्याच्याकडे बघून, त्याचं लक्ष आपल्याकडे आहे हे बघून नाथाने तुम्हाला नमस्कार सांगितलाय एवढं म्हणायचं. त्याने सुद्धा तो नशेत आलेला असायचा. तो म्हणायचा, अरे तुझ्या नाथाचा नमस्कार टाकतो छपरावर. सगळी ऍक्टिंग काय मला करता नाही ना, कीर्तनापुरती अभिनय सांगतो. अहो तुमचा तो नमस्कार छपरावरती टाकतो नाथ महाराज, हे काय? हे असं काय मला सांगताय तुम्ही? काय लिहिला कळत नाही हो संतांच्या. नाथ म्हणतात छपरावरतीच म्हणजे वरतीच टाकतो ना, खाली पायदळी तुडवीत नाही ना, वरतीच छपरावर टाकतो ना. एक 10 दिवस 15 दिवस 25 दिवस हेच नाथाने तुम्हाला नमस्कार सांगितले उद्धवाने सांगावं. आता व्हायला असं लागलं, एक थोडे थोडे किंचित नाथ त्याच्या डोक्यात यायला लागले. कारण त्याला माहिती तो नाथांच्या कीर्तनाला माझी पत्नी रोज संध्याकाळी 7:30ला जाते, 3:30-4ला येते. नाथ डोक्यात राहायला लागले त्या सुशिलेच्या नवऱ्याच्या पूर्ण डोक्यामध्ये नाथ नाथ नाथ. आणि एक दिवशी एक 8-10 दिवस झाले आणि नाथ महाराजांची एक वाकडी वाट, ज्या वारांगणेकडे हा जायचा, नीट ऐका, ज्या वारांगणेकडे हा जायचा तिथे आले. एक मुंबईमध्ये गुरुजी आहेत, नाव सांगत नाही, अशी चर्चा करत असताना समिता सहाग होता, त्यानंतर कीर्तन झालं. तेव्हा कीर्तन झाल्यावर ते म्हणाले, बुवा मोठे घनपाठी आहेत बरं का. ते म्हणाले, मी आज सुधारलो म्हणण्यापेक्षा मी आज जो आहे घनपाठी, लोक मला मानतात ते काय माहितीये का, गुरुजींनी मला शिकवलं, त्यांनी संख्या दिली, एवढा मोठा झालो, मी शिक्षण घेतलं, कष्ट झाले सगळं. रोज आई ना, मी 4-5 वर्षाचा असायचो म्हणून मुलाला कीर्तनाला घेऊन यायचं असं का म्हणतो मी. म्हणाले मी 4-5 वर्षाचा असायचो ना, होतो ना, तेव्हा आई रोज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला असं पडायचो. तर आई म्हणायची, अरे झोपायचं नाही, संध्याकाळ झाली, दिवे लागण्याच्या वेळेला असं पडून नाही राहायचं. करायचं काय, असं बसून राहायचो. आई काय करायची, दिवे लागण्याच्या वेळेला दिवे लावून झाले, तुळशीला दिवा लावून झाला की रोज दासबोध वाचायची. आणि मग दासबोधामध्ये त्या दशकामध्ये दशक दुसरा, समास पहिला हा मूर्ख लक्षण आणि पुढचा 10वा पडत मूर्ख लक्षण. ही जेव्हा आई वाचत होती बरं का, त्यातल्या याच्यात मला ओव्या ज्या सांगितल्या त्यातल्या आहेत बरं का मूर्ख लक्षणामध्ये. त्या जेव्हा ओव्या वाचल्या तेव्हा मी विचारलं की म्हणजे काय आई, काय कळणार 5 वर्षाच्या मुलाला, म्हणून विचारलं. तेव्हा आईनं सांगितलं वारांगणेकडे गेलं तर तो मूर्ख, हे मूर्ख, अमुक मूर्ख, 36-37 लक्षणं सांगितली मूर्ख म्हणजे काय. तर तेव्हा म्हणे मी निर्णय घेतला, मला तेव्हा कळलं की हे असं वागायचं नसतं बरं का. म्हणजे अर्थात 5 वर्षाचा मुलगा काही वेगळ्या वाटेकडे जाणार नाही, पण ते 12व्या 15व्या 17व्या 18 वर्षापासून जे काही वारं लागतं, जेव्हा वाकडं पाऊल बरं का, पाऊल वाकडं पडणारे ही जेव्हा स्थिती असते वयाची, तेव्हा जर हे ऐकलं श्रोते तरुणांनी तर एक चांगली अभिव्यक्ती, चांगलं एक व्यक्तिमत्व माणसाचं तयार होतं. तेव्हापासून मला कळलं की मी असं होणार नाहीये, मी होईल तर रामासारखा होईल, मी होईल तर समर्थांसारखा होईल. कारण मी जर असं वागलो, स्वरूप असो मी सुंदरी, जो सदाचा परद्वारी, असं जर मी वागलो तर समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे मी मूर्ख असेल बरं का. म्हणून आज मी जे काही माझं व्यक्तिमत्व आहे, मला लोक मानतात, अजून दक्षिणा अमुक जे काही करतात, मान देतात, पाठावरती बसवतात, सन्मान देतात, पुरस्कार देतात, त्याचं कारण आईनं तेव्हा दासबोध वाचला होता बरं का. त्याच्या डोळ्यात पाणी आलं की आता आई नाही बरं का, तिला धन्यवाद कसं देणार, पण तिच्यामुळे मी आहे. अशा त्या वारांगणेकडे नाथ महाराज आले आणि त्या वारांगणेच्या घरामध्ये ती वारांगणेने जेव्हा पाहिलं नाथ महाराज आले तर ती पटकन उठली आणि नाथांना नमस्कार करायला लागली. हा जो होता हाही होता सुशिलेचा नवरा सुद्धा, तो विचार करतो, अरे माझ्याकडनं सुद्धा इतकी धावत नाही, एवढं पण आलं, माझ्यापेक्षा कुठलं चांगलं इतकं गिराईक एवढी धावतीये, माझ्यापेक्षा कोण इतकं श्रीमंत आलं. म्हणून तो सुद्धा जाग्यावरून उठला, बघायला लागला कोण एवढं माझ्यापेक्षा मोठं गिराईक श्रीमंत आलं. खरोखरी श्रीमंत गिराईकच होतं. किती श्रीमंत होतं, काय शोक आहे बघा, किती श्रीमंत होते नाथ. म्हणून ही उठली जागेवरून
सदाचार संपन्न श्रीमंती आहे नाथांची, सदाचार संपन्न सद्भाव मूर्ती आणि शशीच्या परी शुभ्र ज्याची सुकीर्ती, मुमुक्षु सजोदावी सुश्रेय पंथा आणि नमस्कार माझा तया एकनाथा दत्तनाथ श्री एकनाथ महाराज की. ज्या पैठणातल्या वारांगणा होत्या ना, गणिका होत्या, त्या वारांगणा नाथांना सांगायच्या, नाथ महाराज आम्हाला सत्पुरुषांची सेवा करायला आवडते, पण संत सत्पुरुष ना असे सज्जन तुमच्यासारखे आमच्या माड्यावर घरी आमच्या कोणी येत नाही बरं का, येत नाही. नाथ म्हणाले असं मी येतो ना बरं का. ही दृष्टांतात कथेत मग मला एक दृष्टांत सांगतोय बरं का, ही वारांगणा वेगळी सांगतोय. नाथ महाराज भर दुपारी बरं का त्या वारांगणीकडे एका आलेले आहेत. दुपारी 12-12:30 बाजार चालू आहे, काही सीसीटीव्ही कॅमेरा काहीही नाही बरं का. जिना चढला आणि माडीवरती नाथ महाराज गेले आणि जेव्हा हे हरिपंडिताला लोकांकडून कळलं तर हरिपंडित अरे बरोबर रागावणार ना. अरे नाथ महाराज कसे काय वारांगणीकडे गेले, कशा करता गेले. गिरिजा देवीला सांगायला लागला, आई अगं आपले बाबा कुठे गेले, लोक काहीतरी सांगतात तिथे गेले. तेव्हा गिरिजा देवीना काय बघा, गिरिजा देवी म्हणाल्या नाथ गेलेत ना, तुझे बाबा गेलेत ना वारांगणीकडे, त्यांच्या पाठवून जा आणि एकांतात सुद्धा तुझे वडील कसे असतात ते बघ. एकांतात सुद्धा तुझे वडील कसे असतात ते बघ. जर वारांगणीकडे तुझे वडील गेले असतील ना तर तिला मुलगी मानून बरं का तिच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही बरं का. असं नाथांचं चरित्र. नाथ आले वारांगणीकडे, ती वारांगणा उठली आणि वारांगणीला कानात काय सांगितलं माहिती नाही नाथांनी. त्या वारांगणेनं त्या सुशीलेच्या नवऱ्याला कायमचे दरवाजे बंद करून टाकले. काय भांडण झालं, कडाक्याचं भांडण झालं ना. संत जसं एखाद्याचं जुळवून देऊ शकतात तसं काय केलं, काय लीला केली की यांचं तुटेल हे माहितीये. वारांगणेनं पूर्ण दरवाजे बंद केले त्याच्याकरता. पण एक नाही गेलं तर दुसरं हो, काही ना काहीतरी असतंच या लोकांचं. आणि म्हणून एक दिवशी नाथ महाराज त्या सुशीलेच्या घरी आमंत्रण देण्याकरता म्हणून कशाचं, सगळी व्रतं केलेली होती गिरिजा देवींनी आणि त्या व्रतांचं पारणं करायचं, उद्यापन करायचं. म्हणून त्या उद्यापनाला मेहूण सांगण्याची पद्धत. त्यामुळे पैठणातली अनेक माणसं येणार त्या उद्यापनाला मेहूण म्हणून. त्यामुळे ही सुशीला आणि ह्या सुशीलेचा नवरा या दोघांना आमंत्रण करण्याकरता नाथ महाराज श्रोते हो त्यांच्या घरी वाड्यावरती आले. उदयिक पारणे यावे आमुच्या गृहात, उदयिक पारणे यावे आमुच्या गृहात, अवनित्य येऊनी करुणी ध्याती मना. नाही नाही हो तुम्हा परी श्रीमंत. सुशीलेच्या नवऱ्याला मी काही तुमच्या एवढा श्रीमंत नाही, मी नाही नाही हो तुम्हा परी श्रीमंत. पण तुमच्यासारखा जरी श्रीमंत नसलो तरी सुद्धा माझी श्रीमंती कुठली आहे तरी नित्य प्रभूचे गात असुरी नीत. अहो नित्य प्रभूचे गात असुरी नीत. आपल्या घरी नाथ आले. हे पाहिल्यावरती सुशीलेने काय केलं, आई आमुची माता पितरे. आपले वडील आले नाथ हे बघितल्यावरती खरंच आहे हो, वडिलांप्रमाणे माझ्या नाथांनी त्या सुशीलेवरती केली आणि विचारलं जावई बुवा कुठे. ते म्हणाले आत्ताच आले. संस्कृतीत ते साधारण 10-11ची वेळ होती. कचेरीचं काम आटपीत नाथ महाराज त्यांच्या घरी आमंत्रण देण्याकरता गेलेले होते. म्हणाले ते येतात 3:30-4ला, एक नाही घर तर दुसरं घर. आणि येता आल्यावरती झोपतात ते 11-11:30-12ला उठतात. पण नाथ आले म्हटल्यावर ते तोही गडबडला, तोही आला डोळे चोळत चोळत. उद्या आमच्याकडे उद्यापन आहे, पारण आहे, तर तुम्ही दोघांनी यावं. जावई बुवा आणि सुशीला तुम्ही यावं अशी माझी इच्छा. याल ना. तो सांगतोय मी येईन पण माझं पुन्हा जुळवून द्या, पुन्हा जुळवून द्या.
नाथ म्हणाले सगळं करतो. काय काय तुझ्या अटी आहेत सांग बघू. काय काय अटी आहेत. तो म्हणाला मी माझ्या पायाने चालत येणार नाही. बरोबर आहे म्हणे, तुम्ही तुमच्या पायाने चालतच नाही. मला पालखी पाहिजे. पालखी तुम्ही येणार. नाथ म्हणाले करतो सोय. पालखीनं आम्ही पालखी तुमच्या घरी येईल, तुम्ही त्या पालखीत बसायचं, यायचं आमच्या घरी. मला पाय धुण्याकरता कोणीतरी विशेष व्यक्ती पाहिजे. हो सगळं करतो. त्याला माहिती नाही हो आपण कोणाशी काय बोलतोय, काही माहिती नाही त्याला. म्हणजे तुला हीच काय, हिच्यासारखी उत्तम छान असा तुला प्रपंच करणारी, छान जुळून तुला आनंद देणारी, तिच्याशी तुझं जुळवून देतो. येशील? हो येतो म्हणतो. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी स्वतः नाथांनी पालखी घेतली. जुन्या पालख्या चार भाग, त्या 4 जणांनी घ्यायचं. काही ठिकाणी 4च जण पाहिजे. या पद्धतीनं ती पालखी उचलली. ज्या श्रीखंड्याने 12 वर्ष नाथांकडे पाणी भरलं, अशा नाथ महाराजांनी ह्याच्या करता पालखी उचलली. पालखीत बसले. वाजत गावाला कळलं पाहिजे. गावात सगळ्यांना पैठणा हा काय आहे, सुशिलेचा नवरा, हे सगळ्यांना माहिती होतं. आता त्याला विचित्र वाटलं, लाजला तो. नाथ महाराज पालखी उचलतात आणि त्या पालखीत मी माझी काय लायकी आहे, मी सांगून तो बसलो. पालखीशिवाय मी येणार नाही. आता त्यातून उतरताही येत नाही. हो घरी आले. नाथांनी पाय धुतले, उपरणांनी पुसले आणि नाथ महाराज म्हणाले, शेवटचा प्रसंग, नाथ महाराज म्हणाले सोवळं नेसा, हा कप नेसा, असंच पॅन्टवरती बसू नका जेवायला. हे सोवळं घ्या, आतमध्ये जा, देवघरात जा आणि बदला आणि बसा. श्रोते हो, ती वस्त्र दीक्षा म्हणतात. जे सोवळं दिलंय का नाथांनी, ते कोणाचं दिलंय? स्वतःच दिलंय. अखंड ब्रह्मत्वाचा अनुभव आलेले नाथ महाराज, शांती ब्रह्म, अशा महापुरुषाचं ते सोवळं. आणि दुसरं, ज्या श्रीखंड्यानं रोज ते सोवळं गोदावरीवरती नेऊन ते धुतलेलं आहे, घासलेलं आहे. त्याचा श्रीखंड्याचा म्हणजे भगवान गोपाल कृष्णाचा विष्णू स्वरूप, कृष्णाचा परब्रह्माचा त्याला स्पर्श झालेला आहे. ते सोवळं जेव्हा त्याने आपल्या अगोदरचे कपडे काढून जेव्हा ते नेसलं आणि त्या सोवळ्याचा, त्या वस्त्राचा स्पर्श जेव्हा कमरेपासून खालच्या देहाला झाला, श्रोते हो, तेव्हा जो काही भिकार होता, ज्याच्यामुळे तो बदनाम होता, तो भिकार पूर्णपणानं गेला. तो बाहेर आला आणि सगळेजण जावई जेवायला बसायचं का हो, त्याच्यापेक्षा श्रीमंत हो, नाथांनी जेवायला बोलवलेले होते. तो लाजला. त्याला कसं वाटलं, अरे काय माझी काय लायकी आहे. तो म्हणायला लागला, महाराज माझी काही लायकी नाही हो. महाराज म्हणाले, बसा, तुम्हाला आज कृष्ण स्वरूप म्हणून मी बोलावलेलं आहे, बसा, तुम्हाला जेवायला वाढतो. आणि अनेकांना पंगत घेतली. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षांदेहि च पार्वती. आता नाथ महाराज वाढताय. प्रसंग असा घडला, नाथ महाराज वाढत होते त्या सुशिलेच्या त्या नवऱ्याला. नाथ महाराज वाढता असा एक क्षण आला जेव्हा गिरिजा देवी स्वतः तूप वाढण्याकरता आल्या. उद्धव स्वामी काही ना काहीतरी पदार्थ वाढतायत आणि नाथ महाराज काही पक्वान्न घेऊन आले. बरोबरच आहे ना, गोड पक्वान्न घेऊन कोण येणार. नाथ महाराज जेव्हा पक्वान्न घेऊन आले तेव्हा नाथांच्या ठिकाणी त्या सोहळ्याचा परिणाम असा झाला, नाथांच्या ठिकाणी त्याला नाथ दिसेना. बरं का, कोण दिसत होतं? श्याम परन तन प्रीत वसन कट, श्याम परन तन प्रीत वसन कट, श्याम परन तन प्रीत वसन कट, श्याम परन तन प्रीत. म्हणून प्रकट झालं
लक्ष्मीनारायण भगवान की कोण प्रकट झालं? वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं म्हणा सगळ्यांनी. परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की. जो तो धावत धावत गेला ना त्यांच्या चरणांची ओवाळून घेतलं, घट्ट मिठी मारली चरणांवरती. नाथ महाराज म्हणतात, अरे मला काय नमस्कार करतोय, अरे असं काय करतोय, जेवताना नमस्कार तू नाही करायचा, आम्ही करणार तुला. पण नाथांना बाकीच्याला कुठं माहिती ह्याला काय दिसतंय नाथांच्या ठिकाणी. बरं का, कोमल कोमल स्पर्श, चरण स्पर्श जेव्हा याला झाला तो म्हणाला, नाही महाराज माझी चूक झाली, तुम्ही जे काही माझं जुळवून देणार होतात ना ते काही जुळवून देऊ नका. नाथ म्हणाले, अरे ऐक तरी याचा प्रसाद म्हणून कोणाशी जुळवून देणार आहे? जिच्या बाजूला तू बसलाय जेवायला ती तुझी असणारी धर्मपत्नी, तिनं कधी सांगितलं नाही, तुझी तक्रार काही केली नाही, फक्त तुझ्यावरती भगवान गोपालकृष्णाची नाथांची म्हणजे माझी ती कृपा ती व्हावी एवढंच तिने प्रार्थना केली. म्हणून कशाला ज्याच्यात आनंद नाही, ज्याच्यात सुख नाही, त्याच्यात तू सुख शोधतोयस आणि परिणामी दुःख उपभोगायला येत आहे, असं करू नकोस. म्हणून नाथांची इतकी कृपा त्याच्यावरती झाली. श्रोते हो, की चरित्रामध्ये पुढे असं वर्णन आहे की एखादी गरोदर स्त्री असेल, महिला असेल आणि तिला काही समस्या येत असेल, बाळा जन्माला घालण्याच्या निमित्तानं काही समस्या येत असेल, तर हा मंत्र करून द्यायचा. बरं का, त्या मंत्रानं तिच्या काय म्हणतात आजच्या भाषेत त्याप्रमाणे ते बाळ सुखरूपपणाने जन्माला यायचं. बरं का, असा तो छान मोठा वेदवान विद्वान असा झाला नाथांच्या कृपेमुळं. त्या सुशिलेला विचारलं, सुशिले तुझ्या नवऱ्यावरती तुझ्यावरती कृपा झाली याचं कारण काय? ती म्हणाली, बुवा मी तुम्हाला सांगते का माझ्यावर कृपा झाली, पण तुम्ही सांगणार नाही ना कोणाला, तुम्हालाच सांगते. म्हटलं नाही सांगणार, फक्त कीर्तनात सांगेन. म्हटलं म्हणजे कीर्तनात सांगा, कीर्तनात तसं कोणी ऐकतच नाही, कीर्तनात सांगा. काय सांगा? सुशिला म्हणाली, माझ्या नवऱ्याला बरं का नाथ महाराजांनी जीवनाचं जे विस्मरण त्याला घडलेलं होतं, बरं का, जीवनात आल्यावरती ज्याचं स्मरण केलं पाहिजे त्याचं जे विस्मरण त्याला घडलेलं होतं त्याला नाथांनी त्याचं स्मरण करून दिलं, त्या परमात्म्याचं स्मरण करून दिलं. इतकं स्मरण करून दिलं की भगवंताला वाटावं सोडून नेसलेला हा सुशिलेचा नवरा म्हणजे नाथच. बरं, श्रीखंडानं स्पर्श केलेला आणि नाथ महाराजांनी स्वतः गेले अनेक वर्ष 15-20 वर्ष जो जे सोहळं बरं का नेसलेलं आहे अशाच्या ठिकाणी प्रकट होऊया. म्हणून तो मला विसरू देऊ दिला नाही नाथ महाराजांनी. आणि म्हणून तुकोबा काय सांगतात, तुकाराम महाराज की दुसरं सांगत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, असा जो भगवान आहे, जो आनंद देतो, जो समाधान देतो, असे संत सत्पुरुष सज्जन, असे भगवान परमात्मा ईश्वर परब्रह्म स्वरूप असणारे भगवान याला विसरून चालेल काय? म्हणून तुकोबा म्हणतात, ऐशा दात्या विसरावे तोंड कोणा पसरावे. म्हणून तुकोबा म्हणतात, ऐशा दात्या विसरावे तोंड कोणा पसरावे, तोंड कोणा पसरावे. झाली आजची कीर्तन सेवा, कालची आजची बोधी लक्ष्मीनारायणाच्या चरणी समर्पित करतो. ललिताच्या कीर्तनाला बोलायला वेळ मिळेल माहिती नाही, किती श्रोते येतील सांगून आता सांगितलं तरी माहिती नाही मला, पण आज बोलतो. आपल्या अशाला दोन्ही उत्तम साधतात, उत्तम साथ बरं का, लांबून 35-40 किलोमीटर येतात बरं का, लांबून आपले आशुतोष मराठे बरं का, देवीदास जातात, उत्तम अशी दोघांची साथ, दोघांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अशा उत्तम जे होतं ते त्यांच्यामुळे होतं बरं का. म्हणून सर्व श्रोतृवर्गाला नमस्कार करतो आणि जे तुकाराम महाराजांनी जे मागणं मागितलं ते मागतो. ऐशा दात्या विसरावे विसरावे, ऐशा दात्या विसरावे. सगळे
जी आपल्याला प्रार्थना सांगितली होती तीच प्रार्थना आपण रोज म्हणतो या कीर्तनामधून. डोळे मिटायचे, हात जोडायचे. सुखी सगळ्यांना ठेव देवराया, मागणे हे आमचे तुझ्या पाया. देवशेत करी चला हा कुशाल, तरी मागू ते आम्हाला मिळेल. नसो आमचा सोबती कुणी उपाशी, नसो आमचा सोबती कुणी नदाशी. नसो कपड्यांची कुणालाही वाढ, मिळो सर्वांना पुरेसे मकान. दिवा बत्तीला कधी न पडो खंड, आईला भो घरधन्याला उदंड. तेजदार देगा देव तुझा